आता 2024 वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत लोक आता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की 2024 मध्ये गुगलवर कोणत्या भारतीयाला सर्वाधिक जास्त सर्च केले गेले आहे. चला तर आपण जाणून घेऊयात गुगलवर कोणता भारतीय सर्वाधिक जास्त सर्च केला गेला आहे. वास्तविक जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलने भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप 5 लोकांची यादी जाहीर केली आहे. तर या यादीत सर्वाधिक सर्च करण्यात आलेला व्यक्ती कोण हे आपण पाहूयात. नंबर 1, विनेश फोगट. 2024मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेल्या भारतीय सेलिब्रिटीमध्ये पहिले नाव आहे कुस्तीपटू विनेश फोगट यांचे. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या 50 किलोग्रॅम फ्रीस्टाईलच्या अंतिम फेरीत केवळ 100 ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. या घटनेमुळे विनेश फोगट सोशल मीडियावर ट्रेंड झाली. तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढून आमदार झाले आहेत. नंबर 2, नितीश कुमार. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गुगल सर्चमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी RJD सोडली आणि NDAमध्ये प्रवेश केला. यामुळे त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. यासोबतच नितीश कुमार यांनाही त्यांच्या वक्तव्यामुळे गुगलवर सर्च करण्यात आलं. नंबर 3, चिराग पासवान. चिराग पासवान हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चिराग पासवान यांनी चित्रपटामधून राजकारणात प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते चर्चेत होते. मोदी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आलं. इतकंच नाही तर कंगना रानौत सोबतचा त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर चिराग पासवानला गुगलवर खूप सर्च करण्यात आलं. नंबर 4, हार्दिक पांड्या. या यादीत क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचे नाव 4थ्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी त्याला गुगलवर सर्वाधिक सर्च केला आहे. खरं तर हार्दिक पांड्या 2024मध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत आहे. हार्दिक आणि नताशाचा घटस्फोट झाल्यामुळे ते चर्चेत राहिले. नंबर 5, 5व्या क्रमांकावर पवन कल्याण आहेत. अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. यावर्षी आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामध्ये पवन कल्याणच्या जनसेवा पक्षाने चंद्रबाबू नायडू यांच्या TDP आणि भाजपसोबत निवडणूक लढवली. निवडणूक जिंकल्यानंतर पवन कल्याण यांना आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री करण्यात आले. म्हणून त्यांना गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.